नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार, तर ठाण्यात शिंदे आणि पुण्यात अजित पवारांशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करणार. काँग्रेसचा स्वबळाचा नारा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र लढणार. मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई. 19.78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, तर 3 अटक. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन दिवाळीत पाऊस पडणार. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. यूपीआयच्या व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ. दिवाळीत यूपीआयद्वारे कोट्यवधी रुपयांची खरेदी. ऐन दिवाळीत मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाई. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा. पुणे एसटी विभाग मालामाल. दिवाळीच्या 3 दिवसात 6 कोटी रुपयांची कमाई. परदेशी विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पसंती. परदेशातील 270 विद्यार्थिनींनी घेतला पुणे विद्यापीठात प्रवेश. सर्व धार्मिक विधी पूर्ण करून केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 8:30 वाजता केले बंद. भारत ऑस्ट्रेलिया वन डे सिरीजचा दुसरा सामना सुरू. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय, तर भारताची फलंदाजी सुरू.